मी आधी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, आमचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मागच्या वर्षी भारत मंडपममध्ये भारत टेक्सची त्यांनी सुरुवात केलेली होती। यावर्षी केलेलं आहे। मागच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स होता, यावर्षी अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं देखील आम्ही तिथे स्वतःचं एक पॅव्हेलियन उभारलेलं आहे आणि महाराष्ट्रातून अनेक टेक्स्टाईल उद्योजकांनी तिथे आपले प्रॉडक्ट्स आणि त्याचं एक्झिबिशन ठेवलेलं आहे। विशेषतः इचलकरंजीवाल्यांनी आपलं वेगळं एक्झिबिशन तिथे ठेवलेलं आहे। या एक्झिबिशनच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलवर त्यांचे प्रॉडक्ट जातात आणि त्याचा फायदा आपले एक्सपोर्ट क्वालिटीसाठी होतो। यावर्षी आम्ही जिथे जिथे सगळ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढेही ज्यांनी एक्झिबिशनमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। मॅक्सिमम लोकांना भेटलो। त्या सगळ्यांनी सांगितलं की अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स इथे मिळतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्या उद्योजकाला याच्यातून भरारी मिळणार आहे। सर, महाराष्ट्रातलं टेक्स्टाईल ग्लोबल टेक्स्टाईल व्हावं किंवा त्याला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी या कार्यक्रमाच्या किंवा एक्सपोच्या माध्यमातून काही प्रयत्न होणार आहेत? निश्चितपणे याच्या माध्यमातूनच जगाला महाराष्ट्राची ओळख होणार आहे, कारण याच्यात आंतरराष्ट्रीय लेवलवरची लोक येतात ते एक्झिबिशन बघायला आणि ते बघितलंही त्यांनी। तुम्ही जर महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनला जर भेट दिली तर महाराष्ट्रामध्ये आपण आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जे आहे, संस्कृती ती सगळी त्याच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली महाराष्ट्राची जी ओळख आहे आपली संस्कृतीपासून तर आता मॉडर्न टेक्नॉलॉजीपर्यंत या सगळ्या गोष्टी आमच्या या एक्झिबिशनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की ते बघून निश्चितपणे जे चोखंदळ असं ग्राहक आपण ज्याला म्हणतो ते निश्चितपणे त्यात त्यांना अट्रॅक्ट होतील आणि महाराष्ट्राच्या काही खास गोष्टी ज्या आहेत, पैठणी आहे, घुंगरू आहे, काही शाली आहेत, या सगळ्या गोष्टीकडे एक एक्सक्लुझिव्ह आयटम म्हणून पाहिलं जातं आणि त्यांची ओळख ओरिजिनल ओळख राहावी म्हणून आज आम्ही एक ॲप पण लॉन्च केलं की जिथे जे प्रॉडक्ट बनवलं जाईल ते तिची ओळख ओरिजिनल ओळख त्याची पटवण्यासाठी म्हणून त्याला एक टॅग लावण्यात येणार आहे, एक बार कोड, की ज्याच्या माध्यमातून ती ओरिजिनल विणकाम कोणी केलं आहे, कापूस कुठनं आला, धागा कसा कुठे बनला, ते विणकाम कोणी केलं, त्या या व्यक्तीचं नावासह पूर्ण प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन त्या बारकोडमध्ये ठेवण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून ओरिजिनल प्रॉडक्ट ओळखायला मदत होईल। नाही तर अलीकडच्या काळामध्ये पैठणीच्या नावाखाली डुप्लिकेट पैठणी विकल्या जातात, सोलापुरी चादरीच्या नावाखाली डुप्लिकेट चादरी विकल्या जातात। या सगळ्या डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि कस्टमरला त्याचे ओरिजिनल प्रॉडक्ट मिळण्यासाठी आणि जे बिचारे याच्यावर मेहनत घेतात त्याची ओळखही जगभरात जाण्यासाठी याच्याने मदत होणार आहे। सर, उद्योग स्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करा असं अपील तुम्ही केलं आहे, मात्र विरोधकांचा नेहमी आक्षेप असतो की महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे त्याच्यामुळे उद्योग यायला घाबरतात। हा अतिशय खोटा प्रचार आहे। आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून अतिशय योग्य पद्धतीने कारभार चालू आहे। त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये सगळ्यात जास्त परकीय गुंतवणुकी महाराष्ट्रात झाली हे विरोधकांना दिसतं आहे, पण काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात। म्हणून महाराष्ट्राची जी घोडदौड चालू आहे विकसित महाराष्ट्र करण्याची, ती निश्चितपणे या तिघा नेत्यांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने चाललेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।